नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ना बोंबलाचं हिरवं कालवण बघणार आहोत. कोकणातनं हे अगदी सर्रास बनतं. मासे खाणाऱ्यांसाठी तर ही पर्वणीच आहे. गरम गरम भात आणि हे हिरवं कालवण, तोंडाला पाणी सुटलं ना. चला बनवूया. ओलं खोबरं घेतलंय मिक्सरमध्ये, एक कांदा, एक टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या, हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेऊया आपण. त्याच्यानंतर 2 चमचे धणे घेतलेत अख्खे, मुठभर कोथिंबीर जास्त असू द्या, एक लिंबाच्या गोळ्या इतकी चिंच घेतली आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि पाणी घालून हे आपण छान बाजूला वाटून ठेवूया. बोंबील ना मी स्वच्छ धुवून घेतलेत एकदम आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. जाडे बोंबील घेतले तर खूप छान लागतं हे कालवण. कढईमध्ये तेल घालूया, ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता घालूया, अर्धा चमचा हळद घालूया आणि हे वाटलेलं वाटण आहे ना, हे आपण त्यात घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया. बघा छान तेल सुटलेलं आहे ना. आता तुम्हाला जेवढं पाणी घालायचं आहे ना, म्हणजे पातळ करायचं आहे ना कालवण, तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया, छान मिक्स करूया. आणि म्हणजे मिक्सरमधलं पण थोडंसं पाणी घाला. कोकम घालूया आंबटपणा येण्यासाठी, थोडेसे 2-3च कोकम घालायचे आहेत ना, छान लागतात. झाकण ठेवून छान उकळी येऊन देऊया. उकळी आली ना की नंतर हे बोंबील सोडायचे आहेत. बोंबील पटकन शिजतात, त्यामुळे अगदी कमी वेळच त्याला छान उकळी येऊ देऊया आणि बंद करूया. कोथिंबीर घालूया. बघा आपले बोंबील काय मस्त शिजलेत आणि इतका छान घमघमाटणा गरम गरम भात केलाय आणि त्याच्याबरोबर हे बोंबलाचं कालवण. हा 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 हा, मला तर आत्ताच भूक लागली आहे. असं मस्त सुगंध येतोय ना त्याचा, किती सुंदर. बघा मी तर थांबलीच नाही आहे. गरमागरम भात, इतकं हाताला चटके लागतायत ना, तरी असं छान वाटतंय की खावं म्हणून. मस्त कालवायचं आणि पाऊस बाहेर पडतोय छान आणि हे बोंबलाचं कालवण. अशा सोप्या रेसिपी आवडल्या तर नक्की चॅनलला फॉलो करा.